मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शोभा आता मानसीला भेटायला आलेली असते आणि मग रिक्षावाल्याला तेथेच ती थांबवून ठेवते आणि मानसीला म्हणते, अगं मी तुला भेटायला आले आहे, पैसे आणायचीच विसरले आणि येता येता तुझ्यासाठी हे सगळं काही घेतलं, त्यामुळे काय झालं ना, माझे पैसे संपून गेले, जा बरं रिक्षावाल्याचे पैसे द्यायला घेऊन ये पटकन. मग आता मानसी म्हणते, मी पैसे आणू आतमधून? मग आता शोभा म्हणते, हो तूच आणायचे आहेत. त्यावेळी मानसीचा आता नाईलाज होतो, तेव्हा ती आता लगेच आतमध्ये पैसे आणण्यासाठी जाते. त्यानंतर शोभा आता मनात विचार करते, घर तसं खूप मोठं वाटते परंतु जुनाटच आहे, जहागीरदारांच्या श्रीमंतीची सर काही याला नाही आहे आणि ही बया तर जहागीरदारांची श्रीमंती सोडून इथे आली. तेव्हा आता ओ मॅडम पैसे द्या ना, असं शोभाला पुन्हा तो रिक्षावाला म्हणतो. मग आता ती म्हणते, भेजा है? त्यावेळी तो म्हणतो, होय मुझे भेजा है. तेव्हा ती म्हणते, अरे माझ्या भाचीला पाठवले मी आतमध्ये पैसे आणायला, असं मी म्हणत होते, तुला घरी जायचं आहे ना, तू रिक्षा वळवून घे बरं. मग आता तो लगेच रिक्षा वळवतो. मानसी आता पैसे घेऊन तेथे येते. मग आता शोभा लगेच त्याला पैसे देते, तो रिक्षावाला तेथून जातो. त्यानंतर आता शोभा म्हणते, अगं मानसी काय सांगू, तुझ्या लग्नाचं जेव्हा समजलं ना, तेव्हा खरं तर खूप टेन्शन आलं आणि माझी शुगरच डाऊन झाली. मग गोड खाल्लं ना, एकदम टकाटक मी बरी झाले. मग म्हटलं की आता तुझा संसार बघावं कसं आहे, घर कसं आहे, माणसं कशी आहेत ते, त्यामुळे मी इकडे आले. त्यावेळी आता मानसी मनात विचार करते, बापरे यांना आतमध्ये तरी कसं घेऊन जावं, मला तर अजून सून म्हणून स्वीकारलेलं सुद्धा नाही, मामीला आतमध्ये न्यावंच कसं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर शोभा सारखी फोर्स करते, अगं चल आतमध्ये, की इथेच उभं ठेवणार आहे मला. त्यानंतर आता शोभा आतमध्ये येते आणि म्हणते, बापरे खरंच खूप मोठं घर आहे ग, हा जुनाटच आहे, किती वर्षापूर्वीचं घर आहे हे. मानसी सांगते की स्वातंत्र्यपूर्व दिनकर प्रभू यांचा वाडा आहे हा. तेव्हा शोभा म्हणते की खानदानी आहे म्हटल्यावर तेजसराव म्हणजे आगापिछा आहे त्यांना. तेव्हा ती आता तेजसला खूप आवाज देत असते, परंतु तेजस आता तेथे नसतो. मानसी तेजस घरात नाहीये असं सांगते. त्याच वेळी आता सुनंदा बाहेर येते. सुनंदाला पाहताच आता शोभा म्हणते, काय ग इथे तू स्वयंपाकाला बाई ठेवली की काय? तेव्हा मानसीला धक्का बसतो. ती म्हणते, अगं मामी असं काय बोलतीये, त्या माझ्या सासूबाई आहेत. तेव्हा आता शोभा म्हणते, बापरे सासूबाई, सॉरी चुकलंच हा माझं, असं म्हणून मी मानसीची मामी आहे अशी ओळख शोभा स्वतः करून देते. त्यावेळी आता त्या दोघीही एकमेकींना नमस्कार करतात. त्यानंतर आता शोभा विचारते, संपदा आणि निधी कुठे आहेत, म्हणजे इथेच राहतात ना त्या? तेव्हा आता सुनंदा म्हणते, हो इथेच राहत होत्या त्या, पण झालं असं ना, मानसी आणि तेजसचं लग्न झालं आणि त्या दोघींनी ठरवलं की इथे राहायचं नाही म्हणून, कारण हे सासर आहे ना मानसीचं म्हणून. आणि तसंही संपदाताई ह्या खूप स्वाभिमानी आहेत, त्या कधीच मानसीच्या सासरी राहणार नाही, तुम्हाला माहीतच असेल. मग आता शोभा म्हणते, हो ते तर माहीतच आहे. मग सुनंदा पुन्हा विचारते, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे? मी कॉफी घेणार असं आता शोभा म्हणते. तर सुनंदा लगेच किचनमध्ये जाते. मग आता शोभा म्हणते, बस ग मानसी. मानसी म्हणते, नाही मी येते कॉफी घेऊन, तू इथे बस तोपर्यंत. त्यावेळी शोभा आता पूर्ण घराकडे पाहते आणि म्हणते की कसं आहे ना, सासू एकदम शांत वाटतीये परंतु धाक तर वाटतोय तिचा मानसीवर. तेव्हा मानसी आता आतमध्ये जाते आणि सुनंदाला म्हणते की मावशी थँक्यू, अहो मामी अशी अचानक एकदम आली ना, मला काही सुचलंच नाही तिच्याबरोबर काय बोलावं, कसं वागावं ते. त्यावेळी आता सुनंदा म्हणते, इतकी वर्ष मी संसार केलाय आणि उंबरठा ओलांडल्यानंतर माणूस नक्की कशासाठी आलंय हे मला समजतं. तू सुखी आहेस की नाही हे बघायला आलीये तुझी मामी, आणि तुमचं लग्न झाल्यापासून घरात सुखाचं वातावरणच नाही, आणि या सगळ्यात तुझी जेवढी चूक आहे ना, तेवढी माझ्या तेजसची सुद्धा आहे, म्हणून सावरून घेतलं इतकंच. याचा अर्थ असा होत नाही की मी तुला सून मानलंय. उगीच घरातल्या गोष्टी चार चौघात मांडायला मला नाही आवडत, आणि घरातल्या वातावरणाचा तुझ्या माणसांवर परिणाम व्हायला नको ना, इतकंच, बाकी नातं असं काही नाही, असं ती स्पष्टपणे आता मानसीला सांगते. तेव्हा मानसीला आता धक्का बसतो. तर दुसरीकडे आता सुयोग हा
तिकडे मानसीच्या आईला आणि बहिणीला शोधत असतो, म्हणजे संपदाला आणि निधीला. आता खूप वेळ होऊनही त्या आता सापडतच नसतात, म्हणून आता तो पूर्णपणे थकून जातो. तेवढ्यातच तेजस आता समोरून येतो आणि सुयोगला अडवतो. म्हणतो की काय रे, सापडल्या की नाही दोघीजणी? मग आता सुयोग म्हणतो नाही रे अजून. मग आता तेजस खूप घाबरतो आणि सारखा सारखा त्यांना कॉल करत असतो. आता त्या कॉल रिसीवच करत नसतात, म्हणून तेजसला आता खूपच टेन्शन येतं. काय करावं त्याला सुचत नसतं. त्याचवेळी सुयोग म्हणतो टेन्शन नको घेऊ रे, सापडतील त्या दोघीजणी. तू काय एवढा हायपर होतो ना, कळतच नाही. आता त्या दोघीही कॉल रिसीव करतच नसल्यामुळे तेजसचाही नाईलाज होतो. मग आता कमलाकरचा तेवढ्यातच फोन येतो. तेव्हा कमलाकर म्हणतो तेजस साहेब तुम्हाला एक सांगायचं आहे. मग आता तेजस म्हणतो मलाच तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अहो लकी चार्मचे आई आणि बहीण हे निघून गेली आहे, म्हणजे आई आणि निधी. आता कमलाकर म्हणतो नका टेन्शन घेऊ तेजस साहेब, संपदा आणि निधी माझ्याकडेच आहेत, मी त्यांची राहण्याची सोय केली आहे. तेव्हा तेजसच्या जीवात जीव येतो. मग आता कमलाकरला तेजस विचारतो की कुठे आहेत त्या दोघी, मला त्यांना भेटायला यायचं आहे. मग आता कमलाकर म्हणतो त्याचं टेन्शन घेऊ नका, मी ठेवलंय दोघींना सुखरूप एका घरी. पण मी तुम्हाला सांगतोय जेव्हा तुम्ही आणि मानसी हे दोघेही मिळून घरच्यांचं मन जिंकाल ना, तेव्हा त्या नक्कीच येतील. तुम्हाला न सांगता येतील तुमच्याकडे तुम्हाला भेटायला. आणि मानसीला देखील सांगा. तेव्हा तेजस हो असं म्हणतो. फोन ठेवल्यानंतर तेजस मनातल्या मनात विचार करतो की काहीही झालं तरी मीच लकी चार्म ह्या घरच्यांचं मन जिंकण्याचा खूप प्रयत्न करतील. तू हे लग्नच अजून मी स्वीकारलेलं नाही आहे. तेव्हा सुयोग म्हणतो काय रे तेजस, आता तरी जीवात जीव आला ना तुझ्या? तेव्हा तेजा म्हणतो हो. मग आता चल आपण गरम घेऊयात असं आता तेजस म्हणतो. मग आता सुयोग म्हणतो काय रे, वेळ कोणती आहे, सकाळ आहे की संध्याकाळ? गरम घेऊया म्हणजे काय चाललंय काय तुझं? मग आता तेजस म्हणतो अरे चहा घेऊयात. तेव्हा ते दोघेही चहा घेण्यासाठी जातात. दुसरीकडे शोभा ही म्हणत असते काय कळतच नाही या घराचं, कारण एवढं मोठं घर आणि इथे फक्त सासू तेजस आणि मानसी राहतात की काय, असा विचार आता ती करत असते. पण आता सासूच्या गळ्यात मंगळसूत्र होतं म्हटल्यावर सासरेसुद्धा असणारच, पण आता ह्यावेळी ते कुठे गेले असतील असं शोभा विचार करत असते. त्यानंतर आता सूरज हा वहिनी अहो तुमचं काम झालं आहे, 50 रुपये द्या की असं म्हणतच तेथे येतो. त्यावेळी आता शोभा म्हणते 50 रुपये? मग आता तो म्हणतो तुम्हाला नाही हो, माझ्या वहिनीला म्हणतोय मी 50 रुपये द्या म्हणून. त्यानंतर आता शोभा विचारते तू या घरात राहतो का? तेव्हा सूरज म्हणतो हो याच घरात राहतो मी. पण वहिनी कुठे गेल्या, गायत्री वहिनी आमच्या, काय माहीत, कारण मी त्यांचं काम करून आलोय ना. म्हटल्यावर आता 50 रुपये तर मला घ्यावेच लागतील असं तो आता शोभाला म्हणतो. तेव्हा शोभा आता विचार करते बापरे, हा या घरातलं तर वाटतच नाही आहे, पण हा म्हणतोय मी या घरातला आहे तर हा नक्कीच नोकर असेल असं वाटतं. त्यावेळी आता शोभा सूरजकडे पाहते आणि त्याला विचारते काय रे, कसले 50 रुपये? प्रत्येक कामाचे असे 50-50 रुपये तू मागून घेतोस का? त्यापेक्षा अख्खा पगार का नाही मागून घेत? मग आता सूरज म्हणतो नाही, मी कामाला वगैरे नाही जात कुठे. तेव्हा या घरातली सगळी कामं तू करतोस ना? मग आता सूरज म्हणतो हो, या घरातली तरी सगळी कामं मीच करतो. तेव्हा शोभा मनात विचार करते बापरे, नोकर आहे घरात म्हटल्यावर परिस्थिती चांगलीच असणार असं आता हसतच ती त्याच्याकडे पाहून म्हणते. आणि नंतर मग त्याला विचारते काय रे, मी तुला काय विचारतीये, मगाशी जेव्हा मी आले तेव्हा कचरा लागला माझ्या पायाला, जरा नीट स्वच्छ कचरा काढ बरं. तेव्हा सूरज म्हणतो काय म्हणालात तुम्ही, कोण हो मला सांगणाऱ्या कचरा काढ वगैरे म्हणून? त्यावेळी आता तू कोण रे मला विचारणारा, तू नोकर आहेस ना, मग कचरा काढ चल आता असं म्हणून आता शोभा त्याच्यावर दादागिरी करते. तेवढ्यातच आता तात्या हे तेथे येतात. तेव्हा तात्या आल्याबरोबरच शोभा आता लगेच उठते आणि म्हणते नमस्कार. त्यावेळी तात्या विचारतात आपण कोण? तेव्हा आता नमस्कार, मी मानसीची मामी, आणि तुम्ही कोण असं शोभा पुन्हा विचारते. ही शोभा म्हणते की तुम्ही मानसीचे सासरे आहात का? त्यावेळी आता त्या हे तिला नमस्कार करतात. तेव्हा तात्या आता विचारतात सूरज काय केलं रे तू, ह्या का ओरडत होते तुझ्यावर? मग आता ती म्हणते मीच सांगते थांबा तुम्हाला जरा. अहो काय झालं, मी जेव्हा इथे आले ना तेव्हा माझ्या पायाला खूप कचरा लागला आणि मग मी याला म्हटलं की कचरा काढून घे रे, तर तुमचा गडी कामच करत नाही आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे शोभाकडे तात्या आणि सूरज हे पाहतच राहतात. तेव्हा सूरज म्हणतो गडी गडी काय म्हणताय, मी गडी आहे का? तर तात्यांचा 2 नंबरचा मुलगा आहे. आता असं म्हटल्याबरोबरच शोभाची बोबडीच वळते.
अहो तुम्ही म्हणजे मानसीचे दीर आहात का? माफ करा, हा तुमचा अवतार पाहून मला तर वाटलं की तुम्ही गडीच आहात की काय. तेव्हा सूरज खूप रागात आता शोभाकडे पाहतो. मग आता मानसीने अगोदर घरातील सर्वांची माझ्याबरोबर ओळख करून द्यायची, तर गेली चहा कॉफी बनवायला, असं आता शोभा म्हणते. तेवढ्यातच सुनंदा आता कॉफी घेऊन तेथे येते. तर शोभा आता कॉफी घेते आणि म्हणते, अरे बापरे, पोहे कशाला केलेत, बरं असू दे मी खाते, असं म्हणून ती पोहे आणि कॉफी दोन्हीही घेते आणि लगेच खाऊ लागते. त्यावेळी आता शोभा म्हणते, काय ग मानसी, अगं एकदाच काय ते तू सगळ्यांची ओळख करून द्यायची ना, नाहीतर माझा असा गोंधळ झालाच नसता ना. मी आधी तुझ्या सासूबाईंना मोलकरीण म्हटले आणि मग नंतर तुझ्या दिराला मी घरगडी म्हटले. अगं माझ्याकडून असं झालं नसतं ना. तेव्हा मानसीला खूप वाईट वाटतं. आता शोभा ही फटकळपणे काही पण बोलत असते आणि तात्यांचा व सुनंदाचा आणि त्याचबरोबर सूरजचा देखील अपमान करत असते. हे मानसीला सहन होत नसतं, परंतु या क्षणी तिला काही बोलणं हे तिला पटत नसतं. म्हणूनच आता मानसी एकदम शांत राहते आणि म्हणते, मी तू कॉफी घे ना. त्यावेळी आता ती म्हणते, हो पण तुम्हाला सांगू का हो सुनंदाताई, मानसी खरंच खूप चांगलं नशीब घेऊन जन्माला आली होती आणि तिच्या वडिलांची काय इच्छा होती माहीत आहे का, की एखादं राजघराणं माझ्या मानसीला भेटावं, अगदी श्रीमंत नवरा. आणि माझ्या मानसीला म्हणजे खाली इथे जमिनीवर झोपायची सुद्धा सवय नव्हती, अगदी पलंग. मानसीला जी वस्तू हवी ना ती वस्तू लगेच दुसऱ्या मिनिटाला हातात असायची. असं म्हणून संपतरावांची मानसीबद्दल काय स्वप्न होती हे सगळं ती आता सांगत असते. संपतरावांचा स्वप्नभंग झाला असं म्हणायचं, कारण इथे तर काहीच नाही असं नोकर चाकर वगैरे. मानसीच्या हाताखाली सगळं काही एकटीलाच करावं लागते, असं म्हणून ती सारखा आता अपमान करत असते. ते तात्यांना सहन होत नाही, म्हणून तात्या हे रागातच तिथून निघून जातात. तेव्हा बसा ना, तुम्ही सुद्धा कॉफी घ्या ना, असं ती सूरजला आणि त्याचबरोबर तिला देखील म्हणते. मग आता हे तात्या अचानक निघून का गेले असं शोभा विचारते. तेव्हा त्यांची औषधाची वेळ झाली, सुनंदा म्हणते आणि मग लगेच तेथून जाते. तेव्हा मानसी, अगं तुझ्या दिराची सुद्धा औषधाची वेळ झाली की काय, असं हसतच शोभा म्हणते आणि सारखा अपमान करत असते. त्यावेळी शोभा म्हणते, अजून कोण कोण असतं ना मानसी तुझ्या घरात, ते अगोदर मला सांगून टाक बरं, नाहीतर उगीच मी काही पण बोलायची आणि असा तिचा अपमान व्हायचा. तेव्हा मानसी सांगते, 2 दियर, 2 जाऊबाई आणि 1 ननंद. तेव्हा शोभा आता आश्चर्याने विचारते, काय म्हणालीस तू? अगो केवढे लोक असतात तुझ्या घरामध्ये, आणि त्या मानाने हे घर छोटंच आहे तसं म्हणायचं, कारण एवढी माणसं आणि एवढं छोटं घर कसं ग पटतं तुला, असं म्हणून हावरटासारखी ती करते आणि म्हणते, गरमागरम कॉफी पिते, नाहीतर ती उगीच थंड व्हायची. अगं पोहे पण छान केले असतील, जरा वरनं साखर पेर जा, पटकन घेऊन ये साखर, म्हणून आता ती कॉफी पिऊ लागते. तर आता दुसरीकडे तात्या हे रूममध्ये बसलेले असतात. त्याच वेळी आता तेथे लगेच सुनंदा जाते आणि म्हणते, आपण मानसीला सून म्हणून स्वीकारलं नाही आहे हे ठीक आहे, परंतु तिचे नातेवाईक जर तिला भेटायला आले तर मग काय करायचं. मग आता तात्या म्हणतात, हे बघ, आता तात्या म्हणतात, तिचे नातेवाईक म्हणून नाही, घरी आलेले पाहुणे म्हणून नक्कीच आपण त्यांचं स्वागत करू. सुनंदा म्हणते, पण आता ते आले आहेत ना, आपण काय करू शकतो. वेळी आता तात्या म्हणतात की कसं आहे ना, अगं आत्ता त्या शोभाताई काय म्हटल्या तू पाहिलंस ना, मानसीच्या वडिलांची काय इच्छा होती की चांगलं तिला कुटुंब मिळावं आणि तिने अगदी राणीसारखं राहावं, पण आपल्या इथे तिला राणीसारखं राहता येईल का, तूच सांग ना आता, कारण मानसी राणीसारखी राहू शकत नाही या घरात. आपल्याकडे काय आहे ग तिला देण्यासारखं. अगं आपल्या घरात तेजसबरोबर संसार करताना तिच्या वाट्याला फक्त भोग आणि भोगच येतील, हे तुझ्या मुलाच्या लक्षात आलं नाहीये तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना, असं म्हणून तात्या आता ती खंत व्यक्त करतात की आपण मानसीला इथे जर चांगलं सांभाळू शकलो नाही तर तिच्या बाबांच्या शब्दाचं मग काय करायचं, तिच्या बाबांचा शब्द आपण कसा पाळू शकतो, कारण त्यांना असं वाटत होतं की मोठ्या घरात मुलगी जावी आणि आपल्या इथे आहे का एवढं तिला द्यायला. या घराचा या तेजसने पार खेळखंडोबा करून टाकलाय आणि या मानसीच्या कधी लक्षात येणार आहे, कधी यातून ती सुटणार आहे काय माहीत, असं तात्या आता म्हणतात. त्यांना खरंच मानसीबद्दल खूप वाईट वाटत असतं.
दुसरीकडे आता तेजस आणि सुयोग दोघेही चहा पीत बसलेले असतात. मग आता सगळं काही ठीक झालं आहे, तुम्ही तुमच्या संसाराची नव्याने सुरुवात करा असं सुयोग म्हणतो. मग आता सगळं काही व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर पहिल्यांदा जॉब शोधायला हवा असं आता तेजस म्हणतो. तेव्हा गायत्री वहिनीने दिलेला जॉब त्यालाही काही अर्थ नव्हता तसा, जाऊ दे तो सोडून दे आणि नवीन जॉब शोध असं आता सुयोग म्हणतो. मग आता सुयोग हा उठतो आणि चहाचे पैसे द्यायला जातो. त्यावेळी आता सुट्टे नाही आहेत ते स्टॉलवाले आता काका म्हणतात. त्याचवेळी आता तेथे रणजित येतो आणि म्हणतो मी देतो सुट्टे पैसे असं म्हणून आता तो तेजसकडे पाहतच राहतो. तेव्हा आता रणजित म्हणतो आधीच बऱ्याच गोष्टी उधार आहेत, त्यात अजून एक म्हणतो. रागातच तेजसकडे सारखा सारखा पाहत असतो. आता त्याचा हा टोन पाहून तेजसलाही जरा आश्चर्याचा धक्का बसतो. आता रणजितला पुढे रागात येताना पाहून सुयोग लगेच पुढे जातो आणि म्हणतो ही वेळ भांडणाची नाहीये, हे पहा आपण बसून बोलूयात, नाहीतर तुम्ही नंतर भेटा. मग आता बाजूला हो असं रागातच रणजित म्हणतो. त्यावेळी सुयोग म्हणतो प्लीज ऐकत जा जरा तुम्ही, आपण रस्त्यात आहोत, घरचे मॅटर घरी. तेव्हा तेजस म्हणतो सुयोग थांब जरा. त्यानंतर आता तेजस हा रणजितला बसायला सांगतो. तेव्हा आता रणजित तेथे बसतो. मग आता तो लगेच उठतो आणि तेजसला म्हणतो बसा की, तुम्ही बसा ना. मग आता तेजस बसतो. तेव्हा रागातच रणजित म्हणतो उठा. मग आता तेजस पटकन उठतो. रणजितच्या आता डोळ्यांमध्ये स्पष्टपणे तेजसविषयीचा राग दिसत असतो, कारण ते दोघे चांगले मित्र असतात आणि खरं तर रणजितला मानसीबरोबर लग्न करायचं असतं, कारण त्याचं प्रचंड तिच्यावर प्रेम असतं. परंतु तेजस आणि मानसीचं लग्न झाल्यामुळे या मैत्रीचं रूपांतर आता शत्रूतच होतं. कारण तेव्हा पुढे आता तेजस विचारतो काय झालं. मग आता रणजित म्हणतो काही नाही. त्यावेळी आता तुम्ही घरी बोला ना, इथे नका ना बोलू असं सुयोग म्हणतो. मग आता तुम्ही जरा बाजूला जाता का, बाजूला जाऊन उभे राहता का, बरोबर एकट्यानेच बोलायचे असं आता रणजित म्हणतो. तेव्हा सुयोग म्हणतो मी आणि तेजस खूप चांगले मित्र आहोत, माझ्यासमोर बोलू शकताय. तेव्हा रणजित म्हणतो जातोस की नाही असं खूप रागा जेव्हा तो म्हणतो. तेव्हा सुयोगला समजतं की तेजसचा या रणजितला खूप राग आलाय, म्हणूनच तो अशा प्रकारे बोलतोय. मग आता रणजित हा म्हणतो की चहा घेणार. तेव्हा तेजस म्हणतो नाही मी घेतलाय. तरीही आता तो 2 स्पेशल चहांची ऑर्डर देतो. त्यावेळी तेजस म्हणतो मला माहीत आहे रणजितराव तुम्हाला राग आलाय, परंतु आता राग येणं सुद्धा स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. अहो हे सगळं ठरवून नाही घडलं, सगळं खूप अचानक झालं. आता यात मानसींची चूक आहे की माझी आहे हे सुद्धा मला माहीत नाहीये आणि परिस्थितीच अशी आली की मला हे पाऊल उचलावंच लागलं असं म्हणून आता तो रणजितला समजावत असतो. परंतु रणजितच्या डोळ्यात तेजसविषयीचा राग दिसत असतो आणि तो खूप रागात आता तेजसकडे पाहत असतो. पुढे आता तेजस म्हणतो मला खरंच माफ करा तुम्ही रणजितराव. हे सुयोग मात्र आता त्या दोघांकडेही पाहतो. त्याला खरं तर रणजितचा खूपच राग आलेला असतो, परंतु या क्षणी त्या दोघांना एकदम शांतपणे एकांतात बोलायचं आहे म्हटल्यावर तो जरा बाजूलाच उभा राहतो. मग आता इकडे तेजस म्हणतो की रणजितराव हे पहा, जे काही घडलं ते आम्ही मुद्दामहून केलेलं नाहीये, ते असं अचानक घडलंय, आम्हाला काही न कळण्याच्या आत. खरं तर मला माफी मागण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे, पण आता काय करू, मी तरी कशी माफी मागू. वेळी त्या स्टॉलवाले काका आता दोघांकडे चहा देतात. मग आता तेजस हा रणजितकडे चहा देताना म्हणतो ग्लास वरती पकडा नाहीतर भाजेल उगीच. मग रणजित आता रडक्या डोळ्यांनीच म्हणतो याची सवय झाली आहे आता मला. तेव्हा रणजित आता चहाचा एक घोट घेतो आणि हे कसं झालं काय झालं याचं स्पष्टीकरण देण्याची तुम्हाला गरज नाही आहे. मी सुद्धा या गोष्टीचा खूप विचार केला अगदी शांतपणे. जे घडलं ते घडलं, परंतु त्या अगोदर तुम्ही माझे खूप चांगले मित्र होतात आणि यानंतरही आपली चांगली मैत्री राहावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे असं रणजित जरा हसतच तेजसला म्हणतो. त्यावेळी तेजस आता रणजितकडे पाहतच राहतो, कारण हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय तेजसला कळतच नाही. रणजितने स्वतःच मला जबाबदारी दिली होती की काहीही झालं तरी माझं आणि मानसीचं लग्न झालं पाहिजे आणि एवढ्या सहजासहजी तो मानसीला विसरू शकणार नाही ही गोष्ट देखील तेजसला माहीत असते. तेव्हा तुमची हरकत नसेल तर आपण पुन्हा एकदा मित्र होऊयात का, कारण असे मित्र सहजासहजी हो मिळत असं म्हणून रणजित हा तेजसकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे मानसी आणि
शोभा या दोघीही घरात असतात, हॉलमध्ये असतात. त्याचवेळी आता मानसी ताट घेऊन येते. मग आता हे ताट इथे ठेव अगोदर, असं शोभा म्हणते. तेव्हा शोभा म्हणते की मला तुझी ओटी भरायची आहे. तेव्हा हे कशाला ग मामी, असं आता मानसी विचारते. तेव्हा शोभा म्हणते, हे बघ अगं, तू आम्हाला काही सांगितलं सुद्धा नाही, विचारलं सुद्धा नाही लग्न केलं तर. मग आता ओटी भरण्याचा अधिकार तर आमचा असतोच ना गं. नव्या नवरीची अशी ओटी भरायची असते. अगं, मी तुझी सक्की मामी आहे, हो की नाही? निदान मला तरी आमंत्रण पत्रिका द्यायची ना गं लग्नाची. असं का केलंस मानसी तू, असं म्हणून ती मानसीला सारखी सारखी जाब विचारत असते. तेव्हा मानसी एकदम शांत असते, ती काहीही बोलत नसते. बरं आता जाऊ दे, जे झालं ते झालं, परंतु आता तू इथे बस बरं, मला तुझी पहिल्यांदा ओटी भरू देत, मानसीला ती म्हणते. त्याचवेळी मानसी तेथे बसते. इकडून आता गायत्री येतच असते. ती घरात प्रवेश करते आणि समोर पाहते तर तेथे आता मानसी आणि तिची मामी असतात आणि मामी ही मानसीची ओटी भरत असते. त्याचवेळी आता गायत्री ही तेथे येते आणि शोभाच्या हातात असणारी ओटी आता डायरेक्ट उधळूनच टाकते. मग आता शोभा ही गायत्रीकडे पाहतच राहते तर मानसीला देखील धक्का बसतो. तेव्हा मानसी ही आता गायत्रीकडे पाहतच राहते, कारण आता गायत्रीने ओटीच कशी उधळली हा प्रश्न मानसीला पडलेला असतो. मग आता गायत्री खूप रागात त्या दोघींकडे पाहू लागते. शोभाला मात्र या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नक्की हे काय चाललंय, नक्की या घरात काय घडतंय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसी आता तिच्या बाबांची जी विठ्ठलाची मूर्ती असते ना, त्या मूर्तीला पूजते आणि तेथे दिवा लावते. मग आता तेवढ्यातच सुनंदा तेथे येते आणि रागातच म्हणते, मानसी, या घरची सून म्हणून आम्ही अजून तुझा स्वीकार केलेला नाही आहे, त्यामुळे तू आता इथे देवघराजवळ सुद्धा येऊ नकोस, असं आता रागातच जेव्हा ती म्हणते तर गायत्री तेथे येते आणि लगेच तिच्याकडे हसत पाहते. मग आता तुझा घर सोडून जाण्याचा जर विचार असेल तर तू घर सोडून जा इथून, गायत्री म्हणते. तेव्हा आता मानसीला प्रचंड राग येतो आणि ती आता लगेच त्या बोर्डवर लिहिते, मी हे घर सोडून कुठेही कधीही जाणार नाही, या घरातील सर्वांची काळजी घेणारच आणि हे घरातील सर्वजण मला सून म्हणून नक्कीच स्वीकारतील, कारण मी सर्वांची मनं जिंकून घेणार आहे. आता असं खुलेआम आव्हान मानसीने गायत्रीला दिलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.